चटकदार वेफर्स, हाय मेगापिक्सल कॅमेरा आणि जगाची भ्रमंती. आपल्यासारखंच त्यांचंही हेच स्वप्न होतं, पण त्यांनी केवळ हे स्वप्न सत्यात उतरवलं नाही, तर त्या स्वप्नाला आपल्या जीवनाचं ध्येय बनवलं. कम्प्युटर सायन्सची पदवी मिळवलेल्या प्रज्ञा यांची पावलं हळूहळू पर्यटनाकडे वळू लागली. IITTM या केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या नामांकित स्वायत्त संस्थेतून त्यांनी MBA पूर्ण केलं. प्रज्ञा गोरे या सध्या छत्रपती संभाजीनगर इथे स्मिता हॉलिडेज या टुरिझम कंपनीच्या संचालिका म्हणून कार्यरत आहेत. पर्यटन क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा सर्व सोयींनी युक्त पर्यटन सेवा देणारी त्यांची कंपनी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. पर्यटनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक दुर्लक्षित सांस्कृतिक आणि भौगोलिक वैभवावर प्रकाश टाकण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. व्यक्तीचा शारीरिक आणि मानसिक विकास होण्यासाठी पर्यटन हा एक उत्तम मार्ग आहे असं त्या नेहमी म्हणतात. स्त्रियांना रोजगार देऊन त्यांना या क्षेत्रात आणण्याचं प्रज्ञा यांचं लक्ष आहे. जगातील नवनवीन स्थळांचं अनोखं दर्शन घडवणाऱ्या स्मिता हॉलिडेजच्या या कर्तृत्ववान दुर्गेला TMT प्रोडक्शन कडून भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. TMT प्रोडक्शन्स आणि 94.3 माय FM यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्यासमोर आम्ही घेऊन येत आहोत जागर स्त्री शक्तीचा सन्मान महिलांचा नवदुर्गा उत्सव 2023. मैत्रिणींनो, केल्याने देशाटन या मोरोपंतांच्या आर्येमधून आपल्याला पर्यटनाचं महत्त्व माहीत झालेलं आहेच. आणि आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी पर्यटनासाठी जातो ना, तेव्हा त्या स्थळाची माहिती तर आपल्याला होतेच, पण आपण मनसोक्त आयुष्य तिथे काही दिवसांसाठी जगलेलोही असतो. मग अशाच एका पर्यटन व्यवसायाची संचालिका असणारी आपली एक मैत्रीण आपल्याला आज भेटण्यासाठी आली आहे. चला तर आपण तिच्याशी छानपैकी गप्पा मारूया आणि जाणून घेऊया तिच्यासमोर नेमकी कोणती आव्हानं येतात आणि हा पर्यटनाचा व्यवसाय ती कशा रीतीने सांभाळत आहे. आपल्या ह्या मैत्रिणीचं नाव आहे प्रज्ञा गोरे. स्मिता हॉलिडेजची ती संचालिका आहे. प्रज्ञा, वेलकम. नमस्कार, थँक्यू. मला आज इथे बोलवल्याबद्दल आणि नवदुर्गाच्या या वर्षीच्या एपिसोडसाठी मी नक्कीच TMT प्रोडक्शन आणि सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छिते. थँक्यू. मला हे सांग प्रज्ञा, तुला एकदम असं टुरिझममध्ये काय यावं असं वाटलं? तसं सांगायला गेलं तर आमच्या घरी जो आहे तर आईवडिलांचा जो आहे तो बिझनेसचा बॅकग्राऊंड होता, बट तो एका वेगळ्या इंडस्ट्रीचा, जसं की इन्व्हेस्टमेंट सेक्टरमध्ये ते कार्यरत होते जवळपास 15 ते 20 वर्षापासून. तर ती जेव्हा यामध्ये कार्यरत होती तेव्हा त्यांना बरीचशी अवॉर्ड्स मिळाली त्यांच्या कार्याबद्दल, जी की इंटरनॅशनल अवॉर्ड्स असायची. तर त्यामुळे घरामध्ये असं असायचं नेहमी की ती जेव्हा बाहेरच्या देशामध्ये जायची, जसं की बाली आहे, त्यानंतर पुन्हा ते मास्कोला गेलेली होती, श्रीलंकाला गेलेली होती, तर ऑस्ट्रेलियाला अवॉर्ड फंक्शनच्या संदर्भात ती जायची. तर त्यानंतर ते जे वापस आल्यानंतर जी सांगायची, त्यांची अनुभव सांगायची की बाहेरच्या देशात काय आहे, कशा पद्धतीनं लोक तिथे असतात, तिथली संस्कृती काय आहे. तर ती घरामधलं जे एक डिस्कशन असतं, तर त्या डिस्कशनमधनं ती एक आवड म्हणून त्यांच्या मनात पण ती एक आवड होतीच, तर ती आवड माझ्या मनामध्ये सुद्धा ती आली. आणि पुढे जाऊन असं झालं की जेव्हा त्यांनी त्यांचा इन्व्हेस्टमेंटमध्ये स्वतःचा बिझनेस करायचा स्टार्ट केला, तेव्हा त्यांनी तो स्टार्ट केलाच. आणि त्याबरोबर मला सुद्धा असं वाटलं की आपण हे काहीतरी करायला हवं, जे की काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आपण लोकांसमोर आणू शकू. तर त्यामध्ये मला सांगायला नक्कीच आवडेल, माझ्या आईवडिलांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यातनं मग जी ही आवड आहे त्याला एका प्रोफेशनल रूपामध्ये आणायचा विचार आमचा झाला. त्यामध्ये प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे, जे आपले डॉक्टर प्रकाश आमटे आहेत, ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये, तर त्यांचा सुद्धा, त्यांनी जेव्हा एका प्रसंगी आमची भेट झाली होती त्यांच्याशी, त्यांनी जेव्हा आमच्या कन्सेप्ट्स ऐकल्या की लोकांना पर्यटनामध्ये म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंट सेक्टरमध्ये म्हणा, ज्या पद्धतीने आम्ही वर्क करतो की एका छताखाली सगळ्या सर्व्हिसेस आपल्या लोकांना सर्वांना मिळायला हव्या, तर त्यांचं एक जस्ट सांगणं होतं की तुम्ही एवढं छान पद्धतीनं तुमचे विचार आहेत, तुमचं कन्सेप्ट्स आहेत, तर त्या तुम्ही टुरिझम सेक्टरमध्ये का नाही तुम्ही येत, असं त्यांनी जेव्हा बोलले, तर त्यामध्ये असं झालं की एवढे महान व्यक्ती आपल्याला काहीतरी सुचवत आहेत, त्यांना आपल्यात काहीतरी दिसलं, तर आपण हे नक्की करायलाच हवं.
त्यामुळे ती जिम्मेदारी मी घेण्याचं ठरवलं आणि त्यामध्ये आईबाबांनी मला छान सपोर्ट केला. आणि ते तर आईबाबा तर आहेतच, बट त्याचबरोबर माझे आता ते एक बॉस म्हणून किंवा एक सिनियर म्हणून पण आम्ही असतोच. तर असा एक टुरिझममध्ये येण्याचा एक तो प्रसंग घडला आणि त्यामध्ये मग मी शिक्षण घेण्याचं ठरवलं टुरिझममध्ये. तशी मी IT सेक्टरमध्ये माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं. ओके. बट असं म्हणतात की इंजिनियर्स जी असतात ती सगळीकडे इनोव्हेशन नक्कीच घेऊन येतात. सो माझा तोही जे शिक्षणाचा पार्ट होता, तर तो शिक्षणाचा पार्ट मला याच्यामध्ये कामी आला. माझ्या बिझनेस वाढवण्यामध्ये, स्टार्ट करण्यामध्ये आणि तो ग्रो करण्यामध्ये नवीन पद्धतीने. सो त्यामुळे तो डिसिजन झाला आणि मग मी टुरिझममध्ये आले आणि प्रॅक्टिकल काम करत करतच मी माझं शिक्षण सुद्धा त्याबद्दलचं स्टार्ट केलं आणि बरेचसे चॅलेंजेस त्यामध्ये आली, बट मजा आली ते जेव्हा स्टार्ट करताना सुद्धा आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये काम करताना सुद्धा. अच्छा, तू आता आव्हानांचा उल्लेख केलास. काही असे आव्हान सांग की जेव्हा ते पेलताना तुझा कस लागला होता किंवा काही अशा आठवणी सुद्धा ज्या खूप छान पद्धतीने तू हँडल केलेल्या आहेस. जसं की आव्हानं म्हटलं तर एक जवळपास आपण असं या सेक्टरमध्ये करताना काही एक गोष्ट नसते. कारण आपण जेव्हा कुठल्याही टुरिझमशी रिलेटेड काम म्हणतो तेव्हा असं असतं की आपण घरापासून दूर असतो, पण आपल्याला तरी पण होमली एखादा एक्सपिरियन्स एखाद्या पर्यटकाला देणं गरजेचं असतं. सो त्यासाठी खूप बारकाईनं गोष्टी कराव्या लागतात. तर त्यासाठी आपल्याला त्यांच्या प्रत्येक डेली नीड्स कशा आहेत आणि त्याला आपण कसा बाहेरच्या ठिकाणी त्यांना त्या देऊ शकतो, यामध्ये आपल्याला बरंच बारकाईनं लक्ष घालावं लागतं. त्यात बरेच प्रसंग येऊन गेले. जसं की सांगायला गेलं, बरेच नॅचरल क्लायमेटीज जेव्हा चेंज होतात तेव्हा बरेच माझे पर्यटक जे आहेत ते तिथे अडकलेली असायचे, तर त्यांना वापस आणण्या एक जिम्मेदारीचं काम असायचं. आणि ते काम करताना तुम्हाला टाइम बघून चालत नाही, 24/7 तुम्हाला ऍक्टिव्ह राहावं लागतं. सो जेव्हापासून मी हे काम स्टार्ट केलं, जेव्हा मी टुरिझममध्ये आले तेव्हापासून ते आत्तापर्यंत अलर्टनेस हा फार महत्वाचा असतो. तर तो अलर्टनेस ठेवताना आपल्याला प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक पर्यटकाची आपल्या घरातल्या मेंबरसारखी काळजी घ्यावी लागते. तर असा प्रसंग सांगायला नक्कीच आवडेल मला की जसं की एक लेडीजचा ग्रुप होता आमचा जो की देहरादूनला गेलेला होता. 5 लेडीज होत्या त्या आणि त्या तिकडे गेलेल्या असताना असं झालं की तिथे दिल्लीचे दंगे सुरू झाले. त्या 1-2 कोविडच्या आधीच्या पिरियडमध्ये असं ते दंगे झाल्यामुळे त्यांना दिल्लीला वापस येण्याचे रस्ते सगळे बंद होते आणि त्या तिकडे अडकल्या. तर त्या अडकल्यामुळे काय झालं की त्यांना त्यांची फ्लाईट पकडता येत नव्हती जी की रिटर्न येणार होती ती फ्लाईट. बट मग त्यांचे सगळे घरातले परेशान झालेले होते. तर आम्हाला रात्रभर बसून आम्ही त्यांना दुसऱ्या वेनी आणण्यासाठी जे काही शक्य प्रयत्न करता येऊ शकतात ते सगळे शक्य प्रयत्न आम्ही त्यावेळेला केले आणि त्या सुखरूपपणे दुसऱ्या दिवशी घरी पोहोचल्या. आणि त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला, माझ्या टीमला मला ॲप्रिशिएट केलं, ज्या पद्धतीने त्यांचे आम्हाला आशीर्वाद मिळाले ते खरंच खूप मोलाचे होते. हा एक अनुभव माझ्याकडे नक्कीच आहे. त्याचबरोबर बरेचसे असे प्रसंग असतात की ज्यामध्ये आपल्याला क्विक डिसिजनची फार गरज असते, की जे सर्कमस्टन्सेस चेंजेस होतात त्यानुसार आपल्याला क्विक रिॲक्ट करावं लागतं, ॲक्शन घ्यावी लागते. तर असे पावलोपावली असे अनुभव बरेच आलेले आहेत. म्हणजे तसं सांगायला गेलं तर भरपूर वेळ लागू शकतो, बट हे करताना नक्कीच त्यावेळेस ती गोष्ट कठीण असते, बट ती झाल्यानंतर जे एक आपल्याला समाधान मिळतं तर ते खूप मोलाचं असतं आणि ते करताना नक्कीच खूप मजा येते. आणि त्यामध्ये मला नक्की मेन्शन करायला आवडेल की माझी जी टीम आहे किंवा ज्या पद्धतीने आम्ही एक रिलेशनशिपवरती काम करण्याचा प्रयत्न करतो, तर त्यामध्ये नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला आत्तापर्यंतच्या प्रवासात खूप सहकार्य पण मिळालं लोकांचं आणि आम्हालाही त्यामधनं बरंच काही शिकायला पण मिळालं. म्हणजे मला असं वाटतं, जे तू म्हणालीस की प्रत्येक पर्यटक हा फॅमिली मेंबर आहे असं समजून त्याला तेवढ्या पद्धतीनं सांभाळावं लागतं. तर तुझ्या बोलण्यातून मला हे पण जाणवते की तुझी ही टीम जी आहे त्यातल्याही प्रत्येक टीम मेंबरला डेफिनेटली तू फॅमिली मेंबर सारखं सांभाळत असणार आहेस, ज्याच्यामुळे ते व्यवस्थित त्यांच्या डिव्होटेडली काम करतात सगळे काही. ग्रेट, मला फारच आवडलं. आणि मध्यंतरी आपण जेव्हा बोलत होतो ही मुलाखत घेण्याच्या अगोदर, तेव्हा तू क्रूजच्या संदर्भात मराठी लग्न वगैरे बरंच काय काय सांगत होती. ते आपल्या मैत्रिणींना सांग ना एकदा. येस, महाराष्ट्रातलं पहिलं मराठी लग्न जे आहे ते स्मिता हॉलिडेनी क्रूजवरती अरेंज केलं. त्यामध्ये लग्न म्हटलं की एक खूप मोठा सोहळा असतो प्रत्येकाच्या लाईफमधला. तर त्यांचा इव्हन टुरिझम प्लस त्यांचा तो एक फॅमिली उत्सव जो होता, त्या लग्नाचे जे अरेंजमेंट्स असतात खूप चॅलेंजिंग असतात आणि ते सगळे
आपण इकडे जमिनीवरती चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो, पण तीच सगळी गोष्टी त्या छोट्या छोट्या गोष्टी पाण्यावरती क्रूजवरती करणे, तर हे एक चॅलेंजचं काम होतं आणि आम्ही ते चांगल्या पद्धतीनं पेललं आणि त्या गोष्टी अगदी सक्सेसफुल आम्ही पहिलं महाराष्ट्रीयन लग्न हे आहे ते क्रूजवरती आम्ही ते सक्सेसफुली तो उत्साह जो आहे तो उत्सव जो आहे तो साजरा केला. येस. म्हणजे जमिनीवरचं लग्न असताना एखादी गोष्ट काही विसरून राहिली तर पटकन कोणीतरी जाऊन खरेदी करून आणू शकतं, पण इथे तसं अजिबात नाही. बरोबर. त्याच्यामुळे मायन्युटली प्रिपरेशन सगळं करावं लागत असणार. या संदर्भातले तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? फ्युचर प्लॅनमध्ये जर म्हणायला गेलं तर आत्ता ॲज ऑफ नाऊ जर मला सांगायला नक्कीच आवडेल की स्मिता हॉलिडेमधून ज्या पद्धतीने आम्ही वर्क करतोय लास्ट 10 वर्षांपासून, तर सुरुवातीपासून आम्ही आधी सोशल टूर स्टार्ट केले की एक चांगल्या ठिकाणचे जे सोशल डेस्टिनेशन्स आहेत जिथे एक वेगळ्या पद्धतीनं काम होतं ते आपल्या एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी जे असायला हवेत ते टूर आम्ही पहिल्यांदा स्टार्ट केले होते. त्यानंतर आम्ही रिलिजियस टूर्स आम्ही बरेचसे केले आणि त्यातनं आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. लोकांना ते खूप आवडलं. त्यानंतर खूप लोकांचं असं होतं की त्यांना भारत बघायचा होता, भारतातले डेस्टिनेशन्स करायचे होते. मग आम्ही भारतातली डेस्टिनेशन्स करायला लागलो, इंटरनॅशनल डेस्टिनेशन्स करायला लागलो. जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तर पहिलं चॅलेंज आम्ही घेतलं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये क्रूज टुरिझम माहीत नाही आहे खूप लोकांना, तर ते एक आम्ही घेतलं होतं की आपण इथे अवेअर करायचं आणि लोकांना इंटरनॅशनल क्रूज काय असतं हे कळायला हवं. यासाठी आम्ही सिंगापूर, मलेशिया, थायलंड हा जो एक क्रूजचा रॉयल कॅरेबियनचा एक क्रुझिंग होतं त्याचा एक टूर लॉन्च केला सगळ्यात पहिला. म्हणजे सोशल टुरिझम तर माझं चालूच होतं सुरुवातीला, बट त्याबरोबर हा एक मोठा टूर पण आम्ही तो लॉन्च केला आणि त्याचाही खूप सुंदर रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. लोकांना सांगायला मी ते म्हटलं की एक फ्लोटिंग सिटी असते क्रूज टूर. म्हणजे काय क्रूज काय असतं, ते एक फ्लोटिंग सिटी. तुम्हाला काय नाही मिळत तिथे, बऱ्याच गोष्टी तिथे तुम्हाला सगळं, जे की इथे ऑडिटोरियम आहेत, शॉपिंग मॉल्स आहेत, ग्राउंड्स आहेत खेळण्यासाठीचे, जिम्स आहेत, त्यानंतर तुम्हाला जेवणासाठी कित्येक इंटरनॅशनल व्हरायटीज आहेत. हे सगळं क्रूजवरती मिळतं. तर हे आपल्या इकडे माहीत नाही, त्यावेळेला माहीत नसल्यामुळे आम्ही तो टूर आधी हातात घेतला आणि मग त्यानुसार आम्ही क्रूज टुरिझम म्हणजे त्यावेळेला आम्ही तो पण सक्सेसफुली तो टूर कम्प्लीट केला जो की इंटरनॅशनल होता. त्याच्याबरोबर आम्ही त्याच्यानंतर ॲडव्हेंचर टुरिझममध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही त्यामध्ये केल्या की आपल्याला आपले जे डेस्टिनेशन्स आहेत तर त्यावरती लोकांचा फोकस आला पाहिजे. एक ॲडव्हेंचर टुरिझम सुद्धा खूप सुंदर कन्सेप्ट आहे जिथे इंटरनॅशनल डेस्टिनेशनला जाऊन लोक कित्येक पैसे खर्च करून ते करतात. मग ते आपण आपल्या इथे का नको द्यायला, त्या हेतूने आम्ही ॲडव्हेंचर टूरमध्ये पॅराग्लायडिंग असेल, पॅरामोटर असेल, त्यानंतर पॅरासेलिंग असेल, हॉट बलून असतील, तर याचा एक अवेअरनेससाठी आम्ही बरेचसे इथे ॲक्टिव्हिटीज अरेंज केल्या आणि त्या सक्सेसफुली पार पण पाडल्या आणि त्यामध्ये आम्हाला खूप लोकांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि तो एक आमचा एक पार्ट होता आमच्या कामामधला. त्याचबरोबर जर फ्युचर प्लॅन म्हटलं तर माझं एम्प्लॉयमेंट जे महिलांसाठी जे आहे या सेक्टरमध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. त्यामध्ये तुम्ही टूर मॅनेजर म्हणा किंवा तुम्ही एक ऑपरेशनल पर्सन म्हणा किंवा तुम्ही एक डेस्टिनेशन प्लॅन करून देणारे एक नवीन रिसर्च करणारी लोक म्हणा, अशी खूप बरीचशी अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला एक्सप्लोअर करता येतात. जग खूप मोठं आहे आणि प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तुमच्या काही ना काहीतरी दडलेलं आहे. तर ते दडलेल्या गोष्टी लोकांपर्यंत आणण्यासाठी ज्या एक्सपर्ट पर्सन्स असतात तर ती एक्सपर्ट पर्सन ही सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतात. त्यामुळे इकडे अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. त्यानंतर महिलांसाठी अपॉर्च्युनिटीज देण्यासाठी माझा नेहमी प्रयत्नशील आहे की माझ्याकडे मॅक्सिमम स्टाफ, आमच्या इव्हन डायरेक्टर बॉडीमध्ये सुद्धा आम्ही मॅक्सिमम लेडीज आहोत. त्याबरोबर माझ्या सगळ्या ब्रांचेसमध्ये लेडीजचा सहभाग जास्त आहे, महिलांचा सहभाग जास्त आहे. त्यासाठी एम्प्लॉयमेंटसाठी आम्ही प्रयत्न करतच आहोत आणि एका मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये एम्प्लॉयमेंट देण्यासाठी आमचं 22 ब्रँचचं व्हिजन आहे. सध्या ॲज ऑफ नाऊ 7 ब्रँच आम्ही रनिंग करतोय महाराष्ट्रामध्ये. तसं आता आम्हाला त्या 22 ब्रांचपर्यंत नेण्याचं आमचं लवकरात लवकर एक ते व्हिजन आहे, जेणेकरून एम्प्लॉयमेंट वाढेल, टुरिझम बद्दल अवेअरनेस होईल, आपलं इंडियन कल्चर म्हणा किंवा इंटरनॅशनल अदर कंट्रीजचं कल्चर जे आहे, हेरिटेज आहे, बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपण या माध्यमातून लोकांना अवेअर करू शकतो. त्यासाठी चांगल्यात चांगले क्वालिटी पर्सनची गरज असतेच. तर त्यामध्ये ज्या महिलांना या गोष्टीमध्ये आवड आहे त्या महिलांनी नक्कीच आम्हाला जॉईन होऊ शकता असं मी या माध्यमातून सांगायला नक्की
मला आवडेल. दुसरी गोष्ट, याच्यानंतर आम्ही असे बरेच मध्यमवर्गीय जी लोक असतात ज्यांना भरपूर फिरायचं आहे, ॲम्बिशियस, जसं आपले गोल्स असतात. हो. गोल काय असतात की आपल्याला घर घ्यायचं असतं, गाडी घ्यायची असते, त्यानंतर रिटायरमेंट प्लॅन करायचं असतं, बऱ्याच गोष्टी असतात. तर त्यानुसार टुरिझम पण का नाही एक आपलं गोल असू शकत लाईफमध्ये, प्रत्येकाने बघायलाच हवं. ह्या पण गोष्टी आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की तुमचं टुरिझम पण एक तुमचं ध्येय असं एक गोल असायला हवं लाईफमधलं, की आपण नक्की फिरायला हवं. त्यासाठी मग तुम्ही कसं प्लॅन करू शकता, तर त्यासाठी आम्ही एक सिस्टमॅटिक हॉलिडे प्लॅन, हा जो आमचा एक प्रोडक्ट आहे तो आम्ही कोविडच्या दरम्यान तो लॉन्च केला. अच्छा, म्हणजे SIP जसं असतं येस, त्याच पद्धतीने. तर त्या पद्धतीने जसं तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन करता तुमचा आहे, तसं आमचा हा सिस्टमॅटिक हॉलिडे प्लॅन आहे. त्याला तुम्ही स्मिता हॉलिडे प्लॅन पण म्हणू शकता किंवा तुम्ही एक वेगवेगळ्या पद्धतीने त्याला बघू शकता. तर त्या याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला जर कुठे ट्रॅव्हल करायचं आहे तर तुम्ही आत्तापासून का नाही, तुम्हाला पुढच्या वर्षी कुठे जायचं आहे तर तुम्ही आत्तापासून त्याचं प्लॅन करू शकता. अगदी छोट्या छोट्या भागांमध्ये तुमचं ते ड्रीम तुम्ही बकेट लिस्ट एकत्र करून तुम्ही ती पुढच्या वर्षी कंप्लीट करू शकता. म्हणजे तुमचं पुढच्या वर्षीचं पूर्ण ज्या फिरण्याचं आहे, जसं एखादी इंटरनॅशनल टूर करायची, घरात 4 ते 5 जरी लोक असतील, तुम्ही आत्तापासून त्याचं प्लॅनिंग केलं तर आम्ही त्याचं एक सिस्टमॅटिकली त्याचे पार्ट्स केलेले आहेत, जे की फॅसिलिटेट करतात लोकांना की तुम्ही त्यामध्ये येऊन तुम्ही पुढच्या वर्षी तुमचं समजा दुबईला जायचं आहे, सिंगापूरला जायचं आहे, फॅमिलीला घेऊन जायचं आहे, आत्तापासून केलं तर तुम्हाला तो एक खूप चांगला बेनिफिट मिळतो. तर त्या गोष्टी आहेत स्मिता हॉलिडेमध्ये की ज्यामध्ये प्रत्येकाने टुरिझम करावं, यासाठी जे काही आपल्याला शक्य असेल करता येईल त्या छोट्या छोट्या बाबींचा विचार करून अशा पद्धतीचे आम्ही प्रोडक्ट्स आम्ही किंवा असं म्हणू शकतो की आम्ही ह्या गोष्टी आम्ही डेव्हलप करतोय, उपलब्ध करतोय सर्वसामान्य सगळ्यांसाठी, आणि ते की एका छताखाली आपण त्या गोष्टी करू शकतो, अशा पद्धतीनं आम्ही ते करतो. त्याचबरोबर मला नक्की सांगायला आवडेल की जसं मी गोल म्हटले, असं नाही की ते गोलच म्हणू शकतो. जसं की आपण आपल्या एक मेंटल हेल्थसाठी म्हणा किंवा आपल्या एक रिफ्रेशमेंटसाठी म्हणा, जसं आपण मेडिटेशन करतो, तर टुरिझम हे एक प्रकारचं मेडिटेशन आहे असं मला वाटतं. कारण की टुरिझम मध्ये आपण 4 भिंतीच्या बाहेर रोजच्या कामातून बाहेर पडतो, जग बघतो, हेरिटेज बघतो, आपण बऱ्याच गोष्टी समजून घेतो, बऱ्याच गोष्टी आपण त्यामधनं एक्सपिरियन्स करतो आणि त्यामध्ये आपल्याला नवीन लोकांची माहिती होते, नवीन पदार्थ आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळतात. सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या टुरिझममधनं मिळतात. आणि तुम्ही नक्कीच 6 महिन्यातून एकदा जर तुम्ही एक 4 भिंतीच्या बाहेर पडून जर जग बघायला एक थोडासा वेळ काढला तर हे एक प्रकारचं मेडिटेशन असू शकतं असं मला नक्कीच वाटतं, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या आपल्या लाईफमध्ये एक सुंदर असा अनुभव घेता येऊ शकतो. आणि असंही म्हटलं जातं ना की जर खरंच चातुर्य मिळवायचं असेल तर त्याचे जे वेगवेगळे 4-5 मार्ग सांगितले त्याच्यामध्ये पर्यटनाचा हा महत्त्वाचा मार्ग आहे. प्रज्ञा, मला आणखी 2 प्रश्न तुला विचारावेसे वाटतात. जगामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला असं वाटत असतं की ह्याच्यात बदल झाला पाहिजे, त्यात बदल झाला पाहिजे. जर तुला तेवढं सामर्थ्य असलं असतं जगातली एखादी गोष्ट बदलण्याची किंवा एखादी परिस्थिती बदलण्याचं, तर तू काय बदलू इच्छितेस? बदलू इच्छित म्हणण्यापेक्षा मला असं वाटेल की दृष्टिकोन जो आहे, मला असं सांगायला नक्की आवडेल की प्रत्येक गोष्टीकडे ज्या पद्धतीने आपण एक दृष्टिकोन ठेवतो, तर प्रत्येक ठिकाणी आपण एक पॉझिटिव्ह माइंडसेटनी बघायला हवं. आणि तो जो प्रत्येकामध्ये करता आला तर ते नक्कीच मला आवडेल. कारण की बऱ्याचदा निगेटिव्ह थॉट करून त्याचा त्रास बाकी कोणाला होत नाही तर आपल्या स्वतःलाच होतो. तर मला टुरिझममधनं हे नक्कीच कळालेलं आहे की आपण एक पॉझिटिव्ह माइंडसेटनं कुठल्याही गोष्टीकडे, कुठल्याही वस्तूकडे, कुठल्याही ठिकाणी जर बघितलं तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, बरीच भांडणं मिटू शकतात. आणि त्यामध्ये ते फक्त कुठून कळतं आपल्याला, जेव्हा आपण उघड्या डोळ्यांनी जग बघतो, चांगल्या गोष्टी बघतो, चांगल्या लोकांना भेटतो, निसर्ग बघतो, तर त्या बाबतीमधनं आपल्याला त्या गोष्टी आत्मसात करता येऊ शकतात. जर काही बदलायचं असं म्हणण्यापेक्षा मला सांगायला नक्की आवडेल की मी काही बदलण्यापेक्षा जर मला असं सांगायला हे होईल की प्रत्येकाने बस आपल्या सगळ्या या गोष्टींमध्ये हा दृष्टिकोन जर पॉझिटिव्ह घेतला तर सगळीकडे सगळ्याच गोष्टी चांगल्या होतील. असं बदलण्याची कुठली काही गरज पडणार नाही. छानच एकदम. आणि देवीनं जर तुला वर मागायला सांगितलं तर कुठलं मागशील? देवीने जर वर मागायला सांगितलं तर मला नक्कीच आवडेल हे करायला की आपल्या
भारतात आत्ता ज्या पद्धतीनं आपण ग्रो करतोय, हम्म. ज्या पद्धतीने आपली इकॉनॉमी वाढतीये, ज्या पद्धतीने आपण बघतोय की बऱ्याच गोष्टी चेंज होत आहेत, Yes. बऱ्याच अपॉर्च्युनिटीज ओपन होत आहेत, तर त्यामध्ये या अपॉर्च्युनिटीजमध्ये महिलांनी मागं नाही राहायला पाहिजे असं मला वाटतं. आणि जर मला वरच मागायचं असेल तर मी म्हणेल की जेवढ्या महिला आहेत, ज्या शक्ती आहेत असं म्हणू शकतो आपण, तर त्या शक्तींनी त्याचा एक रिअलाइज करून त्या चांगल्या पद्धतीनं युटिलाइज जर करायचं असेल तर तो एक देवीकडनं मी नक्की एक मागेल की ह्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या सगळ्या प्रोग्रेसमध्ये ह्याही गोष्टीची अजून जास्त प्रोग्रेस हो, कारण त्याशिवाय देवीच्या आशीर्वादाशिवाय त्या गोष्टी होत नसतात. नाहीत. Yes. अगदी बरोबर. मैत्रिणींनो, पर्यटन केल्यामुळे किती फायदा होतो हे तर लक्षात आलं असेलच, पण जेव्हा आपण पर्यटनासाठी बाहेर पडलेलो असतो तेव्हा आपली काळजीही किती घेतली जाते हेही तुमच्या लक्षात आलं असेल. आजच्या या मुलाखतीमधला नेमका कोणता टप्पा तुम्हाला खूप जास्त आवडला ते आम्हाला ऐकायला नक्की आवडणार आहे. त्यामुळे खाली कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहून आम्हाला ते कळवायचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू प्रज्ञा. थँक्यू.